आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात कोपरगावातील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने 3 ऑगस्ट रोजी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत समाजाच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करत उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवला. पत्रकार परिषदेत बोलताना उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या घटनात्मक हक्कांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. संविधानाने दिलेल्या समान हक्कांचं संरक्षण व्हावं आणि समाजात फूट पाडणारे निर्णय मागे घेण्यात यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. 3 ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मोर्चात विविध सामाजिक संघटना, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, युवक युवती तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं. या मोर्चाच्या माध्यमातून शासनापर्यंत समाजाच्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. कोपरगाव शहर आणि तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होऊन एकजूट दाखवावी असं आवाहन सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आलं. सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं येत्या 3 ऑगस्ट रोजी जे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, हा मोर्चा आमचा कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही आहे. पहिला मुद्दा हा आहे, हा मोर्चा आहे शासनाच्या हलगर्जीपणामुळं आणि कायद्याची जी तरतूद आहे ती तरतूद एका साईडला बाजूला ठेवून, म्हणजे हुकुमशाहीच्या मार्गाने जो अवलंबला आहे या वर्गीकरणाचा विषय, त्याबाबत शासनानं जो GR काढलेला आहे, हा GR तात्काळ रद्द करून याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने तात्काळ याचिका दाखल करून याला स्थगिती मिळावी. त्यानंतर जे आरक्षणाबाबत जे वंचित घटक असे म्हणतात, तर संपूर्ण 59 जाती आजपर्यंत या देशात वंचितच आहे. कुठल्याही जातीचं जीवनमान आजपर्यंत उंचावलेलं नाहीये. तुम्ही गावखेड्यात परिस्थिती बघा, तुम्ही वाड्या वस्तीवरती परिस्थिती बघा दलित समाजाची, हे काय आहे. आणि जो बजर समितीला अहवाल सादर केलेला आहे तो अहवाल एकदम चुकीचा आहे. कारण या अहवालामध्ये प्रत्येक जाती धर्माचा सदस्य हवा होता, तो एकही जाती धर्माचा सदस्य त्याच्यामध्ये नाहीये. आणि ते अहवाल गुपित ठेवून शासनानं जो कोर्टाचा निर्णय असं सांगितलं जातं आणि त्या निर्णयाच्या विरुद्ध पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जे शासनाने केलं, याचा आम्ही सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं मी प्रथम जाहीर निषेध करतो. कारण 59 जाती 70 ते 76 वर्षामध्ये एकत्र आणल्या, एकत्र या जातीवरती अन्याय अत्याचार सहन झाले, त्यावेळेस या संपूर्ण जाती एकत्र रस्त्यावरती आल्या. परंतु आज या शासनाच्या थोड्याशा एका म्हणजे त्यांना काहीतरी थोडंसं दाखवलं, काहीतरी असं RSS दाखवलं म्हणा का कोणी दाखवलं म्हणा, पण या कारणामुळे या जातीमध्ये तेढ निर्माण झाली. आज भविष्यामध्ये दंगली घडू शकतील, मारामाऱ्या होऊ शकतील. आता काल परत तुम्ही मुंबईमध्ये पाहिलं तर राजू थाटाला मारहाण झाली. माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, बाबासाहेब आंबेडकर असतील, भीमराव आंबेडकर साहेब असतील, हे राष्ट्रीय नेत्यावरती वाटेल तसे शितोडे उडवण्याचं काम या आरक्षणामधून झालं. हे त्वरित थांबावा याच्याकरता आम्ही सकल आंबेडकरी समाजाचे नेते जेवढे आहे, संपूर्ण पक्षाचे माणसं याच्यामध्ये आहे, म्हणून आम्ही त्याला नाव दिलेलं आहे सकल आंबेडकरी. या सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं येत्या 3 तारखेला सकाळी 11 वाजता आम्ही कोपरगाव तहसीलवर महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या महामोर्चाला मी भीमसैनिकाला विनंती करतो सगळ्यांना, तर आपण माता भगिनीसह खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यात असेल त्यांनी एक दिवस बाबासाहेबांकरता या अनुषंगाने आपण या समाज कार्याला हात लावण्याकरता 3 तारखेला इथं हजर राहायचं आहे आणि आमच्या मोर्चाला, आपल्या मोर्चाला बळकटी द्यायची आहे. जय भीम, जय भारत. आम्ही आता सांगितल्याप्रमाणे उपवर्गीकरणामध्ये जरी सुप्रीम कोर्टाने सांगितलं असेल ते करायला पाहिजे, परंतु खऱ्या अर्थानं संसदेला देखील अधिकार आहे. संसदेने त्या ठिकाणी एक स्पेशल अधिवेशन बोलून त्या ठिकाणी ठराव मांडून हे रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण उपवर्गीकरण हे मागासवर्गीयांच्या दृष्टीने धोक्याचं आहे. या ठिकाणी मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, बौद्ध समाज असेल, हे सगळे आमचे बांधव आहेत. आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये दलित म्हणजे एकतर संविधानामध्ये हा उपवर्गीकरणाचा काही विषय नाहीच आहे, पण शासनाने ते काढलाय
तर ठीक असू द्या, परंतु ते रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि प्रामुख्यानं त्यामध्ये हा जो समाज आहे आमचा, समाजामध्ये वाद निर्माण होईल, दंगली घडतील, असं शासनाने करू नये, ते रद्द करावा. आणि या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल आणि समता सैनिक दल असेल आणि सकल आंबेडकरी समाज म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा जो झेंडा आहे, दांडा कुठला असला तर झेंडा बाबासाहेबांचा, या विचाराने माणसं आम्ही सगळं एकत्रित झालेलो आहोत. आणि आमच्या तालुक्यामध्येच नव्हे, आपल्या तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे बांधणी सुरू आहेत. काही ठिकाणी मोर्चे झालेले आहेत आणि कोपरगाव तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील देखील लोक येणार आहेत. सर्व पक्षीय लोक या ठिकाणी जमणार आहेत. आणि येत्या 3 ऑगस्टला भव्य आणि दिव्य असा महामोर्चा कोपरगाव डॉक्टर बाबासाहेब स्मारक ते तहसील कचेरी या ठिकाणी भव्य निघणार आहे. आणि हा आमचा आवाज जो आहे, तो आवाज त्या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. शासनाने ते उपवर्गीकरण रद्द करावा अशी मागणी आहे. पुन्हा एकदा आम्हाला आंदोलन करण्याची शासनाने पाळी येऊ नये. जर आलेच जे काय म्हणते शासनाला त्याचे ते पडसाद शासनाला ते सहन करावं लागतील. आणि म्हणून मी सर्वांना, समाजाला, सर्व आंबेडकरी प्रेमी यांना सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वजण या महामोर्चामध्ये आम्ही बहुसंख्येने येणार आहोत, आपण यावा अशी मी आग्रह विनंती करतो. देवी शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय अखंड भारताचे चिरंतन स्थान छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. आणि या ठिकाणी आज या पत्रकार परिषदेचं जे आयोजन केलंय सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं, या पत्रकार परिषदेचा मुद्दा असा आहे की जो या सरकारनं महाराष्ट्रभरात जो आरक्षण उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे, त्या आरक्षणाच्या विरोधात येत्या 3 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य महामोर्चाचं आयोजन या कोपरगाव शहरामध्ये केलेलं आहे. आता उपवर्गीकरणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला, एक आदेश दिला का ज्या राज्यात, महाराष्ट्र राज्यात SC ST समाजाच्या उपवर्गीकरणासंदर्भात त्यांनी आदेश दिला. आणि या उपवर्गीकरणासंदर्भात आदेश देताना त्यांनी असं म्हटलंय का जर गरज असेल तर हे उपवर्गीकरण लागू करावं राज्य सरकारला जर वाटत असेल तर. पण कुठलाही या राज्य सरकारनं 59 जातीमधल्या कुठल्याही जातीला विश्वासात न घेता या निर्णयावर 1 एप्रिल 2026 रोजी याची मंत्रिमंडळात ठराव पास केला. त्याच्यानंतर 10 एप्रिलला त्यांनी अंमलबजावणी सुरू केली, कामाला लागले. आणि 15 एप्रिलपर्यंत त्यांनी या मोर्चाची, या उपवर्गीकरणाची मुदत ठेवली. त्याच्यानंतर हरकती घ्यायला लावल्या. हरकती घेताना त्यांनी बदर समिती नेमली. आता या बदर समितीनं असा गोंधळ घालून ठेवलाय, जो अहवाल सादर करायचा होता, ही बदर समितीनं जो अहवाल गोळा केलाय तो त्या सामाजिक न्याय विभागाला तो सुपूर्द करायचा होता. परंतु त्या सामाजिक न्याय विभागाला सुपूर्द करता त्यांनी तो मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द केला आणि अजूनही तो जनतेत सादर झालेला नाही, तो प्रसारित झालेला नाहीये. त्याच्यामुळे आमची मागणी आहे का मुळात बदर समिती ही आम्हाला मान्यच नाही. आणि बदर समितीचा अहवाल पूर्ण जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत या सरकारने कुठलाही निर्णय घेऊ नये. त्याच्यानंतर जो आता हा निर्णय उपवर्गीकरणाचा जो जाती तुकडे करण्याचा त्यांनी विषय घेतलेला आहे, त्या उपवर्गीकरणात जर खरोखर तुम्हाला वाटत असेल, या सरकारला वाटत असेल का मागासवर्गीय समाजाला न्याय मिळाला पाहिजे, जो सगळ्यात मागासलेला आहे, ज्याची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नती नाही, त्या समाजाला पुढे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, तर या सरकारनं बॅकलॉग जागा भरून काढावा. त्यांनी सरकारने एक सेपरेट जागा त्या लोकांसाठी काढल्या पाहिजे, त्यांचा तो बॅकलॉग भरून काढला पाहिजे. आणि जातीय जनगणना करून लोकसंख्येच्या आधारावर किमान आता लोकसंख्या पूर्वी 2011च्या नुसार जी लोकसंख्या होती त्याच्यानुसार समजा जे 13% आरक्षण असेल, आता नवीन जनगणना करून यांनी ती जागा आम्हाला आरक्षण वाढवून जे आम्ही 49.50% ज्या 75% समाज आहे आणि उर्वरित 50.50% जो 15% समाजाला मोकळं करून दिलेलं आहे आरक्षण, त्या समाजात वाढ करून 20% आरक्षण संपूर्ण SC जातील द्यावा, ही आमची विनंती.
या मोर्चामार्फत आणि आमच्या सर्वपक्षीय नेत्यांकडून आणि सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं आम्ही जनतेला विनंती करतो का तुम्ही या भव्यदिव्य मोर्चात सामील व्हा. आणि एक प्रशासनाला खास करून विनंती आहे, तुम्ही हे लवकरात लवकर रद्द करा, नाहीतर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला तर तुम्ही आता मागं बघितलेलं आहे भीमा कोरेगाव असेल, त्याच्यानंतर नामांतराची चळवळ असेल, या चळवळीमध्ये त्याच्यानंतर खैरंजली असेल, तुम्ही पाहिलेलं आहे. जर बाबासाहेबाचं नाव आलं तर भीम सैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि आता जर उपवर्गीकरण रद्द झालं तर कमीत कमी 50 लाख भीम सैनिक रस्त्यावर उतरल आणि सरकारचे खुर्चीचे पाय वाढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढं बोलतो आणि समाजाला आवाहन करतो का तुम्ही सर्वांनी 3 ऑगस्टला उपस्थित राहा. उपवर्गीकरणासंदर्भात ज्या मोर्चाचं आयोजन सकल आंबेडकरी समाजाने केलेलं आहे, हा मोर्चा सर्वपक्षीय मोर्चा आहे. हा मोर्चा भविष्यात समाजाच्या पुढच्या पिढीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तेव्हा मला वैयक्तिक आमंत्रण आलं नाही म्हणून कुणीही असा विचार न करता येणाऱ्या 3 ऑगस्टला सर्वांनी समाज म्हणून एकत्र यावं हीच ह्या वेळेस मी विनंती करतो. आणि कोणी निमंत्रणाची वाट बघू नये, समाज म्हणून आपण एकत्र हो एवढीच विनंती या निमित्ताने करतो. जय भीम, जय भारत. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.